चला नमस्कार मित्रांनो, बघा कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात आली आहे। यामध्ये जसं की एसटीआय एसओ या पदांसाठी फक्त ही जाहिरात आहे। राहिलेली जी काही तुमची पीएसआय ची जाहिरात आहे ही लवकरच काय ती सुद्धा जाहिरात वेगळी प्रसिद्ध होईल। बघा तत्पूर्वी ही जे कॉमन जे पद आहेत कंबाईन अंतर्गत भरले जाणारे जे काही पद आहेत जसं की पीएसआय, त्यानंतर एसटीआय, त्यानंतर पुढचं एसओ या पदासाठी काय जाहिरात येते। यामध्ये विशेषतः दोन पदासाठी सध्या तरी काय जाहिरात आलेली आहे। राहिलेली पीएसआय ची जाहिरात काय लवकरच प्रसारित होईल। या सर्वांसाठी जो काही पूर्व परीक्षा आहे, संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम समान आहे। तर यामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे ते याच्यामध्ये आपण बघणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपण नेमके कोणते पुस्तकं वाचले पाहिजे संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत बघणार आहे। बघा सुरुवातीला परीक्षा स्वरूप बघितलं आपण की संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे किती 100 मार्काचा पेपर असतो। एकूण तुम्हाला मुख्य परीक्षा किती 400 गुणांसाठी मुख्य पेपर असतोय। बघा जे काही पीएसआय तर पीएसआय पदासाठी या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे मुलाखत असणार आहे आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तुम्हाला 100 एक चाचणी आहे आणि मुलाखत 40 अशा स्वरूपाचं काय हे तुमचं आहे। बघा एकूण तुम्हाला याच्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारतील। दर्जा विचारला पदवीपर्यंतचा परीक्षेचा जे प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असेल। तुम्हाला 1 तास कालावधी बघा लक्षात घ्या संपूर्ण काय 1 तास कालावधी। संपूर्ण प्रश्न कसे आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपाचे हे पेपर आहेत। बघा विशेषतः महत्वाची बाब म्हणजे एमपीसी संदर्भात आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्या ठिकाणी प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजे 1/4 निगेटिव्ह सिस्टम या ठिकाणी असणार आहे। बघा या ठिकाणी काय असणार आहे सूचना आपल्याला माहिती आहे की एकापेक्षा जास्त उत्तर दिले तर तुमचे ते कॅन्सल होतील। ह्या गोष्टी काही सांगण्याची गरज नाही, हे सर्वसामान्य माहिती आहे। बघा आता मूळ मुद्दा आहे आपल्याला की नेमका याचा अभ्यासक्रम काय। बघा नवीन विद्यार्थी करणाऱ्यांनी अभ्यासक्रम सुरुवातीला आपल्याला माहिती असला की नेमका कोणता अभ्यासक्रम आहे की कंबाईन मध्ये कोणकोणते विषय असतात, कोणकोणत्या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत आणि नेमका आयोगाने कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे। बघा की सामान्य म्हणजे एकूण तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारला नाही तर क्वेश्चनची संख्या असणार आहे 100। वेळ तुम्हाला इथं असणार आहे वेळ तुम्हाला किती 1 तास। एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला इथं सोडवायचे। काय 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे। तर बघा विशेषतः तुम्हाला इतिहास आहे, इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाचा आहे। त्यानंतर दुसरा विषय असतो भूगोल। भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह जसं की पृथ्वी काय, जगातील विभाग कोणकोणते आहेत, त्यानंतर हवामान काय, त्यानंतर अक्षांश आणि रेखांश काय, महाराष्ट्रातील कोणकोणत्या जमिनीचे प्रकार आहेत, त्याचबरोबर जमिनीचं पाण्याचं पर्जन्यमान, प्रमुख पिके कोणती घेतली जातात, कोणकोणती शहरं आहेत, नद्या, उद्योगधंदे इत्यादी जे घटक आहेत इत्यादी घटक तुम्हाला काय आयोगानं दिलेला अभ्यासक्रम आहे। त्यानंतर पुढचं आहे अर्थव्यवस्था। लक्षात घ्या अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 2 घटकमध्ये विभागणी केली जसं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय, कोणकोणत्या समिती आहेत, कोणकोणत्या शिफारसी, कोणकोणत्या आकडेवारी या संदर्भामध्ये, त्यानंतर शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार काय, बँकिंग व्यवस्था आहे, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी जे काही अर्थसंकल्पाचे घटक आहेत। बघा हे तुम्हाला काय हे झालं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एवढे घटक विचारले जातील। आणि पुढचा मुद्दा म्हणजे शासकीय अर्थसंकल्प म्हणजे काय गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे याच्यामध्ये अर्थसंकल्प काय असतोय, लेखा काय, लेखा परीक्षण म्हणजे करंट स्वरूपाचे सुद्धा प्रश्न काय तुम्हाला या ठिकाणी या घटकावर विचारले जात असतात। बघा पुढचं चालू घडामोडी जो आहे तर चालू घडामोडी महाराष्ट्राचा आणि भारताचा महत्वपूर्ण चालू घडामोडी हे आपल्याला अभ्यासाचे। त्यानंतर राज्यशास्त्र आहे, राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला काय करायचंय जसं की महत्वपूर्ण जे राज्यशास्त्र त्याचसोबत तुम्हाला काय पंचायत राज। बघा काय पंचायत राज्य आहे तर पंचायत राज व्यवस्था सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे। बघा त्यानंतर पुढचं आहे सामान्य ज्ञान जसं की फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, बॉटनी, हायजीन हे घटक आहेत हे संपूर्ण तुम्हाला काय विज्ञान विषयामध्ये विचारलं जातं। पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये हे सविस्तरपणे आपण बघणार आहे। बघा त्यानंतर अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी काय असतं, बुद्धिबळामध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काय या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात। बघा अशा स्वरूपाचं हे अभ्यासक्रम आहे। मग यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे लक्षात घ्या। सुरुवातीला आपण कशा प्रकारे आपण नियोजन आपलं असलं पाहिजे। बघा की सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की महत्वपूर्ण म्हणजे आपले शालेय पुस्तक। बघा जे काही शालेय पुस्तक येतं ज्याला क्रमिक पुस्तकं म्हणतो तर हे जवळपास 6वी ते 10वी लक्षात घ्या किती 6वी ते 10वी पर्यंत काय तुमचं वाचन सर्वात प्रथम झालं पाहिजे। म्हणजे ज्या काही तुमच्या मूलभूत संकल्पना आहेत या संपूर्ण मूलभूत संकल्पना या ठिकाणी तुमच्या क्लिअर होऊन जातील। हे झालं मग हे झाल्यानंतर आपल्याला पुढच्या विषयामध्ये आपल्याला हे करायचंय। बघा सुरुवातीला जसं आपण विचार केला की जे काही अर्थशास्त्र आहे। बघा अर्थशास्त्र मग अर्थशास्त्रासाठी आपण काय केलं पाहिजे जे काही 11वीचं पुस्तक आहे। बघा 11वी आणि 12वीचं पुस्तक आहे याच्यामध्ये तुमचा काय अर्थशास्त्राचा घटक कव्हर होईल। कोणता शालेय पुस्तक याच्या व्यतिरिक्त आपण रंजन कोळंबे लक्षात घ्या रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता। बघा कोळंबे सरांचं पुस्तक त्याचबरोबर देसलेचं सुद्धा पुस्तक वाचू शकता।
बघा दिसले. याच्या व्यतिरिक्त आपल्या सुद्धा नोट्स येतात बघा. त्या नोट्स सुद्धा काय तुम्ही आपल्या वाचू शकता. परीक्षा विमुख संपूर्ण नोट्स आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहेत. ह्या नोट्स जरी केला तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये हे होणार नाही, कारण की हा विषय चांगल्या प्रकारे मी अभ्यासतोय स्वतः. MA या विषयामध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये, MBA फायनान्स, त्यानंतर नेट सेट PhD सारख्या संपूर्ण परीक्षांचा अनुभव बघा. त्यानंतर दुसरा विषय आपण सामान्य विज्ञान बघा. सामान्य विज्ञानसाठी काय करायचंय तर सामान्य विज्ञानासाठी महत्वपूर्ण पुस्तक म्हणजे शालेय पुस्तक इथे वाचले. याच्याबरोबर तुम्हाला सचिन बस्के बघा, काय सचिन बस्के सरांचं पुस्तक तुम्हाला काय करायचं या ठिकाणी वाचायचंय चांगल्या प्रकारे. हे तुम्हाला विज्ञानचं पुस्तक आहे बघा. त्यानंतर दुसरा महत्वाचा भूगोल बघा. भूगोलासंदर्भात 2 घटक आहेत. भारत बघा, भारत प्लस तुम्हाला काय, भारत प्लस तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी अभ्यासाचं आहे. यासाठी तुम्ही योग्य पुस्तक म्हणजे दीपस्तंभ बघा. दीपस्तंभ प्रकाशन तुम्ही हे करू शकता. दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर किंवा सौदी सरांचं कोणतं जे काही सौदी आहे तर सौदी सरांचं पुस्तक तुम्ही इथे या विषयासाठी भूगोलासाठी वाचू शकता. पुढचा विषय इतिहास बघा, काय इतिहास. मग इतिहासासाठी आधुनिकसाठी वेगळे. मग आधुनिकसाठी तुम्ही जो काही समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे बघा. समाधान महाजन किंवा ग्रोवर. तर ग्रोवर साठी तुम्ही काय आधुनिक भारताचा इतिहास त्यासाठी आहे. त्यानंतर पुढचं महत्व समाज सुधारक जो आहे तर हे काय तुम्ही अनिल कठारे बघा. अनिल कठारे किंवा गाठाळ यांचं तुम्ही काय या ठिकाणी पुस्तक वाचू शकता. काय गाठाळ यांचं पुस्तक तुम्ही या विषयासाठी वाचू शकता. चांगल्या प्रकारे पुस्तक आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा विषय म्हणजे जो काही राज्यघटना आहे बघा. राज्यघटना तर राज्यघटनेसाठी महत्वपूर्ण कंबाईनच्या दृष्टिकोनातून असणार हे काही एम लक्ष्मीकांत बघा. एम लक्ष्मीकांत आहे. त्याचबरोबर रंजन कोळंबेचं पुस्तक आहे. रंजन कोळंबे बघा. हे जे 2 पुस्तक आहे हे झाले राज्यघटनेसाठी. आणि जे पुढचं आहे पंचायत राज तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक असू शकता. काय किशोर लवटे त्याविषयी कोणता पंचायत राज संदर्भातला जे काही घटक आहे हा 2 घटक पुस्तक तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. काय तिथं या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा महत्वाचा विषय एक जर आलेला आहे की चालू घडामोडीसाठी आपण काय केलं पाहिजे. लक्षात घ्या चालू घडामोडी जो विषय तर चालू घडामोडीसाठी पृथ्वी परिक्रमा बघा. पृथ्वी परिक्रमा किंवा जे काही सिम्प्लिफाईड कुठलंही एक वार्षिक पुस्तक यामध्ये विशेषतः वार्षिक पुस्तक म्हणजे जवळपास किती 16 महिन्याच्या चालू घडामोडी कोणत्याही ठिकाणातून आपल्याला काय कव्हर करायचे. 16 महिन्याच्या काय चालू घडामोडी तुमच्या या ठिकाणी कव्हर झाल्या पाहिजे. अशा स्वरूपामध्ये तुमचं काय हे एवढे पुस्तकं तुमचे असले पाहिजे. पुढचा राहिला प्रश्न महत्वाचा म्हणजे मॅथ रिझनिंग जो घटक आहे तर 2013 लक्षात घ्या 2013 ते 2024 पर्यंत जे काही पेपर झाले MPSC आयोगाचे हे संपूर्ण पेपर आपल्याला सोडून पाहायचे. तर विशेषतः कुठेही टेस्ट सिरीज असल्या कोणत्याही ठिकाणी आपण काय ते टॉपिक आपल्याला सोडून जास्तीत जास्त सराव करणे हा काय याच्या मागचा उद्देश आहे. समजलं का मित्रांनो. बघा भेटू पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.